महाराष्ट्रात सर्व दूर मुसळधार पाऊस कोसळतोय तर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांनो, सकाळपासूनच तुम्ही पावसाचा सामना करताय, मात्र येणाऱ्या 3 ते 4 तासात मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येतंय। मुंबईमध्ये पहाटेपासूनच जोर धरलेला आहे पावसानं। अंधेरी, वांद्रे, पार्ल्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे प्रकार समोर येत आहेत। दरम्यान पावसामुळे मुंबईकरांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे। सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे आवश्यकता असेल, गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन आमच्या वतीनं सुद्धा आम्ही करत आहोत। त्यामुळे मुंबईमधली ही सगळी दृश्य, मलबार हिल असेल, अंधेरी सबवे, मरीन ड्राईव्ह, हिंदमाता, वरळी, कोळीवाडा, चेंबूर या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि इतकंच नव्हे तर ठिकठिकाणी पाणीही साचलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांची सकाळपासूनच अक्षरशः त्रेधात तिरपीट उडाली आहे। मुंबईत पावसाचा जोर वाढलाय, वाहतुकीचा वेग मंदावलाय। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद झालाय। पश्चिम द्रुतगती मार्ग घोडबंदर रस्त्यावरती सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते, तर दहिसर टोल नाक्यावरती सुद्धा वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहे। अनेक ठिकाणी साचलेलं पाणी, रस्त्यावरचे खड्डे याचा फटका हा सगळ्या प्रवाशांना बसतोय। मुंबई आणि उपनगरातली ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात। अंधेरी सबवे, दहिसर टोल नाका, घोडबंदर तसंच पश्चिम द्रुतगती मार्ग ठिकठिकाणी केवळ आणि केवळ पाणी साचलंय। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि त्यातच आज सकाळी धुवाधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर ही मुंबईमध्ये अक्षरशः दैना उडालेली पाहायला मिळते। मुंबईतल्या कुर्ला आणि सायन, गांधी मार्केटमध्ये सुद्धा जोरदार पावसामुळे पाणी साचलेलं आहे। वाहतूक अक्षरशः मंदावली आहे, तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय आणि याच पाण्यातनं वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मार्ग शोधावा लागतोय। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे, पावसाचा जोर वाढलेला आहे। अंधेरी सबवे पूर्णपणे बुडालेला आहे, तर कुर्ला रेल्वे स्थानक, गांधी मार्केट, सायन या भागात सुद्धा जोरदार पाऊस झालेला आहे आणि प्रचंड पावसामुळे या संपूर्ण भागामध्ये अक्षरशः वाहतूक जी आहे ती अतिशय धीम्या गतीनं पाहायला मिळते, तर सर्वसामान्य नागरिक, कामावरती जाणाऱ्या लोकांना सुद्धा चांगलाच फटका बसतोय। प्रचंड पाऊस आणि त्यामुळे जर गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन सुद्धा वारंवार केलं जात आहे। दक्षिण मुंबईमध्ये नॉनस्टॉप पाऊस कोसळतोय। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। समुद्रात उंच उंच लाटा बरसतायत। किंग सर्कल परिसरात सुद्धा जोरदार पाऊस होतोय, तिथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि या पाण्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। किंग सर्कल, मरीन ड्राईव्ह या भागातली आपण दृश्य बघतोय। जोरदार पाऊस आणि या पावसाचा फटका, ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचराच होऊ शकत नाहीये। वरून जोरदार पाऊस कोसळतोय, खालून पाण्याचा निचरा होणं शक्य नाहीये, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबलेलं आहे। सखल भाग नव्हे तर अगदी मुख्य रस्त्यांवरती सुद्धा पाणी साचलेलंच पाहायला मिळतंय। मुंबईतल्याच भांडूप एशियन पेंट विभागामध्ये रस्त्यावरती नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। मुलुंडकडे जाणाऱ्या मार्गावरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे अनेक ठिकाणी गाड्या बंद पडण्याच्या सुद्धा घटना घडतायत। याच पाण्यातनं मार्गक्रमणा करावी लागतेय सर्व स्थानिकांना। प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यानंतर ठिकठिकाणी साचलेलं पाणी, असंच दृश्य सध्या मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये सर्व दूर दिसतंय। भांडूपमधली ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात, कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे। मुख्य रस्त्यांवरती सुद्धा पाणी साचलेलं आहे। नेमका रस्ता कुठे सुरू होतोय आणि फुटपाथ कुठे आहे याचा पत्ता लागू नये अशा स्वरूपात पाऊस झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात साचलेलं हे पाणी ज्याचा निचराही होत नाहीये। सकाळपासून मुसळधार जो आता पाऊस सुरू आहे। मी जर पाहिलं मुंबईच्या LBS मार्गावर उभा राहा तर पाहिलं संपूर्ण रस्ता जो आहे तो बांधलेला मिळतो। त्याच ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण रस्त्यावरती जे आहे ते मोठ्या पावसाचं पाणी जे आहे ते आता समोर रस्ते आहे। या भागाच्या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते पाऊस जर संपूर्ण जनजीवन जे आहे ते निश्चित होऊ शकतं। सध्या जर पाहिलं तर या संपूर्ण रस्त्यावरती जे आहे ते पाणी साचले पाहिजे। विक्री असो, तांबूर असो, भांडूप असो, या संपूर्ण रस्त्यावरती जे आहे ते आणि दादर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती चांगलाच परिणाम झालेला आहे। तर दुसरीकडे हिंदमाता परिसरात सुद्धा पाणी भरलेलं पाहायला मिळतंय। हिंदमाता परिसरात
अर्थातच प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी पाणी हे पूर्णपणे भरलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीला सुद्धा चांगलाच फटका बसतोय. वाहतूक मंदावलेली पाहायला मिळते. अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अनुज रायते यांच्याकडून. अनुज, काय सध्याचे हिंदमातातनं अपडेट्स? मी सध्या इथे हिंदमातामध्ये उभा आहे आणि जसं तू स्टार्टिंगमध्ये सांगितलं की पाणी उतरायला बराच वेळ लागतोय किंवा ते होण्यामध्ये अपयशी ठरत आहे, तर आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवरती. तर आपल्याला कळत नाही आहे की फुटपाथ कोणती आणि रस्ता कोणता आहे. इकडे बरेच सारे मॅनहोल्स आहेत, इथे बरेच सारे असे पद्धती आहे किंवा पर्सनलची डिप्लॉयमेंट केलेली आहे BMCने, जेणेकरून पाण्याचा निचराव हा लवकरात लवकर व्हावा. पण मग त्यामध्ये पण बराच वेळ लागतोय, कारण जे मॅनहोल्स इथे आहेत ज्याबद्दल आपण बोलतोय ते टाईम टू टाईम क्लीन न केले गेल्यामुळे आपण बघतो की कसं त्यांना पाण्याचा पूर्णपणे निचराव करण्यामध्ये अपयशी ठरतात. जर मी तुम्हाला माझ्या कॅमेरा पर्सनला सांगतो की आपल्या डावीकडे दाखवायचं तर आपण बघू शकतो की कसं जे मॅनहोल्स किंवा जे गटारी आहेत ती इतक्या जास्त भरलेलं आहे की त्यातलं पाणी आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. जो पाऊस, जसं तू सांगितलं की हा सकाळपासून एक प्रकारे नॉनस्टॉप पाऊस चालू आहे, त्यामुळे थोडी पण विश्रांती इथे पावसाने दिलेली नाही आहे. त्यामुळेच इथले जे कर्मचारी आहेत त्यांना पण हे पूर्णपणे पावसातच ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे मॅनहोल साफ करण्याची गरज पडते. आपण बघतोय की कसं हिंदमातामध्ये कारण हा जो रोड आहे हा बरेच सारे बस रूट्सचा पण हा रोड आहे, यामुळे कारण हा रोड आता आपण बंद केलेले गेले, त्यामुळे बरेच सारे डायव्हर्जन्स पण इथे होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे ते ट्रॅफिक कोंडी होण्याची पण क्षमता आता किंवा प्रॉबबिलिटी जी आहे ती वाढू शकते. आपण बघतोय की कसं एअरपोर्टचा रोड झाला किंवा ईस्टर्न एक्सप्रेसवे झाला, तिथे ट्रॅफिकची शक्यता ऑलरेडी वाढलेली आहे. तसंच आपण जे आता छोटे छोटे रस्ते झाले सकल भागांमध्ये, तिथे पण बघतोय की कसं मोठे वाहनं आहेत त्यांना मुवमेंटसाठी त्रास होतोय. आता जसं आपण बोलतोय तसंच मुंबई पोलिसने हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे बंद केलेला आहे, कारण ऑलमोस्ट गुडघ्यापर्यंत रस्त्याच्या मधोमध इथे पाणी साठल्याचं आपण बघू शकतोय. थोड्याच वेळ आधी हा रस्ता सुरू होता, इथे बरेच सारे असे मॅनहोल्स आहेत जे की ओपन केलेले आहेत, ज्यामुळे पाणी लवकरात लवकर निथरून जावं त्यासाठी. पण पाण्याचा वेग आणि पावसाची क्षमता इतकी जास्त आहे की आतलं पाणी पण बाहेर येत आहे, त्यामुळे इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा BMC कर्मचाऱ्यांना कोणताही चान्स न घेऊन या रस्त्यावर ते कोणत्याही प्रकारच्या वाहनांना अलाव करत नाही आहे. त्रास इथे फक्त वाहनांसाठी नाही होते, पण जे लोक पायी चालत आहेत त्यांच्यासाठी पण होतोय. कारण आपण बघतोय जसं मी आधीच सांगितलं की जी फुटपाथ आणि रस्त्यामधलं अंतर समजणे ते खूप अवघड झालेलं आहे. जागोजागी इथे खड्डे पण आहेत ज्यांना बुजवण्यात आलं नाही, आणि पाण्याचा जो वेग आहे तो ॲक्च्युली खूप जास्त आहे. आणि त्यामुळे जे छोटे मुलं आहेत त्यांना बाहेर न निघण्याची आश्वासन किंवा एक प्रकारची वॉर्निंग BMCने दिलेली आहे. इनफॅक्ट BMCने सांगितलेली आहे की जर गरज नसेल तर कोणीही बाहेर पडू नये. त्यांनी हे पण सांगितलं की पुढच्या 3 ते 4 तासामध्ये असाच मुसळधार पाऊस असण्याची शक्यता पण आहे, जी की IMDने आधीच दर्शवली होती. पण जे आता ताजे दृश्य आपल्याला इथं मिळतं आहे हिंदमाता चौकापासून, की मागच्या 3 ते 4 तासापासून जो सतत मुसळधार पाऊस चाललेला आहे, त्या पावसामुळे आपण बघतोय की कसं पाणी निथरण्याऐवजी परत रस्त्यावर गटारीमधनं परत येत आहे. त्यामुळे ट्रॅफिकला तर कोंडी होतेच, पण इथे BMC कर्मचाऱ्यांसोबत मुंबई पोलिसांचा जे लोक पायवाट घेऊन पायी चालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पण इथे आपली वाट शोधण्यामध्ये बरीच मुश्किल येते. अगदी. मात्र आपण बघतोय अनुज की मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते ड्रेनेजमधनं सुद्धा बाहेर येते, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. नेमकी सध्याची जी स्थिती सांगताय त्याच्यामध्ये आता भरती किती मोठ्या प्रमाणात आहे याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? कारण बरेचदा भरतीमुळे सुद्धा पाणी साचून राहतं आणि त्याचं निचराच होऊ शकत नाही. एक्झॅक्टली जर नंबर्समध्ये बोलायचं म्हटलं तर अजून आपल्याला त्याबद्दल काही माहिती भेटलेली नाही आहे. पण आपण जसं बघू शकतो की इथे बरेच सारे जे मॅनहोल्स आहेत त्यावर यांनी डेंजरचे साईन इथे कर्मचाऱ्यांनी लावलेले, ज्यामुळे ते जितकं होऊ शकेल तितके जे पायी चालणारे लोक आहे किंवा जे दुचाकी वाहने इस्तेमाल करणारे लोक आहेत त्यांना ज्या डेंजरस जागा आहे किंवा जे मॅनहोल्स आहेत त्यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला कळतं आहे की फक्त 9 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत बऱ्याच साऱ्या ठिकाणी 40 ते 45 mm इतका पाऊस आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला भेटला. ऑफकोर्स आपण सध्या तर हिंदमाता चौकामध्ये उभे, पण सिच्युएशन जर माटुंगाचं किंग सर्कल म्हटलं किंवा सायन्सचं गांधी मार्केट म्हटलं तर तिथे पण बरीच वेगळी नाही. आणि हे फक्त जसं तू स्टार्टिंगमध्ये म्हटली की हे फक्त सकल भागांची गोष्ट नाही आहे. साऊथ मुंबईमध्ये पण मरीन ड्राईव्ह झालं किंवा त्याच्या आसपासच्या ज्या जागा झाल्या तिथे पण बऱ्याच वेळेचा पाऊस चालू आहे. पण हालाकी जी पाण्याची तुंबी जी आपण बघतोय आणि जे मॅनहोल्सचं साफ नसल्यामुळे जे पाणी निथरून न जाण्याची जी इव्हेंट आपण बघतोय ती फक्त आपल्याला सबब्स किंवा दादरहून वरच्या एरियांमध्येच बघायला भेटते. पण जसं तू बोलली की अजून एक्झॅक्ट नंबर्समध्ये तर आपल्याला एक आयडिया लागलेली नाही आहे की पाण्याची क्षमता सध्या कितीची आहे. पण
प्रत्येक तासानंतर ही जी पाण्याची तुंबई हे वाढतानाच आपल्याला सध्या दिसते. नक्कीच. आणि पुढचे काही तास महत्त्वाचे असणार आहेत. अनुज तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच. मात्र मुंबईमधल्या अंधेरी सबवेमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ताच बंद करावा लागलेला आहे. मुंबईमध्ये होत असलेला जबरदस्त पाऊस आणि त्याचा परिणाम हा सगळ्यात आधी आपल्याला पाहायला मिळतो. अंधेरी सबवे हा सगळ्यात खोल अशा स्वरूपाचा हा भुयारी मार्ग आहे. मात्र तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले की रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती, या हायवे वरती तुम्ही बघू शकता की या बाजूला जो वाहतूक कोंडी झालेली दिसते आहे, ती वाहतूक कोंडी अंधेरी सबवे मध्ये पाणी जमा झाल्यामुळे झालेली आहे. तसंच या आज सकाळपासून पहाटेपासून मुंबईत जो पडणारा पाऊस आहे, त्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. तसंच मिलन सबवेचा काही भाग असेल किंवा सांताक्रुझ येथील हसनाबाद शाळा आहे, तिथला जो सबवे आहे तोही बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी करण्यात आलेली आहे. तसंच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती तुम्ही बघू शकता की ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. तसंच महानगरपालिका कर्मचारी असतील किंवा MMRDA चे कर्मचारी असतील, हे पाणी जमा होऊ नये म्हणून ते हा जो जे खड्डे असतील ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतायत आणि वाहतूक कोंडी होणार नाही याच्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅफिक जे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून मुंबईकरांना कमीत कमी त्रास व्हावा. सुनील महाडेश्वर, NDTV, मुंबई. तर नवी मुंबईमध्ये सुद्धा धुवाधार पाऊस कोसळतोय. APMC परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचले, तर दुसरीकडे जुईनगर या भागात सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळते. सखल भागामध्ये पाणी साचले, त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय, त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतोय, कारण ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. पाणी इतकं मोठ्या प्रमाणात तुंबलेलं आहे की या मार्गावरनं रस्ता शोधणं देखील मुश्किल होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिक माहिती घेऊयात राहुल कांबळे यांच्याकडनं. राहुल, संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय, काय हवामान विभागाचा अंदाज आणि सध्याची स्थिती? जवळपास आपण जर महानगरपालिकेची माहिती घेतली त्यानुसार 1 जून पासून आतापर्यंत जवळपास 2500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि गेल्या 2 ते 4 दिवसापासून खूप या ठिकाणी पाऊस होताना आपण ही परिस्थिती पाहता. या पावसामुळे जे आहे ते जुईनगरची परिस्थिती आहे. जुईनगर रेल्वे ब्रिज आहे, ट्रान्स हार्बर या ठिकाणी आपण बघतो जवळपास 1.5 ते 2 फूट या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि ऑटो रिक्षा आपण पाहताय कशा प्रकारे यातून मार्ग काढून निघतात, परंतु काही गाड्या बंद पडल्या आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेकडून काही ठिकाणी पंपसेट लावलेले आहेत आणि दोन्ही साईडच्या पंपाच्या सहाय्याने जे आहे पाणी काढले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडून लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका. दुसरीकडे जर पाहिलं तर हार्बर दोन्ही लोकल सेवा ज्या आहेत 10 ते 15 मिनिटांनी उशिरा झालेला आहे. एकंदरीत पावसाच्या परिस्थिती सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होते आणि या ठिकाणी जे आहे ठाणे बेलापूर रोड असो किंवा बेलापूर असो या ठिकाणी जे आहे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं आहे. काही ठिकाणी जे आहे ट्रॅफिक संतगतीने चालू आहे सध्या. नक्कीच. मात्र जुईनगरमध्ये आपण बघतोय ही दृश्य आहेत, पाणी साचलेलं आहे ठिकठिकाणी आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.